आजच्या व्हिडिओमध्ये आपण शोल्डर बॅग किंवा ही हँडबॅग तयार केलेली आहे। त्याची रुंदी शिवून 14 इंच आणि उंची 10.5 इंच आणि बॅगचे बॉटम 5 इंचाचे तयार झालेले आहेत। त्याचबरोबर आपण या बॅगला चेन जोडलेली आहे आणि आतमध्ये एक छोटे पॉकेट आपले तयार झालेले आहे। आपण आता ही बॅग शिवायला सुरुवात करूया। बॅग शिवण्यासाठी नॉन ओव्हनला हे कापड जोडून घेतलेले आहे। त्याची रुंदी 15 इंच आणि उंची 11 इंच घेतलेली आहे। त्याचबरोबर या आपण वरती वेगळ्या रंगाच्या पट्ट्या जोडणार आहोत। या दोन पट्ट्यांची रुंदी 3 इंच, लांबी 15 इंच घेतलेली आहे। बंद तयार करण्यासाठी आपण 1 बाय 20 इंचाचे हे नॉन ओव्हन आणि 3.5 बाय 20 इंचाचे कापड घेतलेले आहे। अशा प्रकारे आपण हे नॉन ओव्हन यामध्ये ठेवून दोनदा हे कापड फोल्ड करून दोन्ही बाजूने याची शिलाई करून घेऊया। आता हे दोन्ही बंद आपले तयार करून झालेले आहेत। आता या पट्ट्या घेऊन आपण बाहेरच्या बाजूने 4 इंच अंतर मोजून घ्यायचं आहे दोन्ही बाजूंनी। आणि आता या खूण केलेल्या भागाच्या आतमध्ये आपण हे बंद जोडून घ्यायचे आहेत दोन्ही पट्ट्यांना। आता आपले हे बंद जोडून झालेले आहेत। आता आपण या पार्टला हे पीस जोडून घेऊया दोन्ही। आता हे दोन्ही पीस जोडून झाल्यानंतर आपण हे बंद अशा प्रकारे यावरती दाबटीप घालून घ्यायची आहे। दाबटीप घालून घेतलेली आहे। आता आपण बॅगचे बॉटम तयार करून घेऊ। बॉटम तयार करण्यासाठी 2.5 बाय 2.5 इंचाचा स्क्वेअर आखून घेऊया। याप्रमाणे दुसरा पण स्क्वेअर आपण आखून घेतलेला आहे। आणि आता आपण दुसरा पार्ट अशा प्रकारे ठेवून त्यावर हा पार्ट ठेवून हे दोन्ही बॉटम कट करून घेऊ। बॉटम आपले आता कट करून झालेले आहेत। बॉटम कट केल्यानंतर आपण आता बॅगला चेन जोडून घेऊ। त्यासाठी दोन्ही पार्ट चेनचे वेगवेगळे करायचे आणि उलट ठेवून ही चेन यावरती जोडून घ्यायची आहे। चेन जोडल्यानंतर आता आपण अस्तर कट करून घेतलेला आहे। हा आकार ठेवून याच आकारात आपण हे अस्तर कट केलेला आहे। आता अस्तरचे पण बॉटम आपण कट करून घेऊया। आता हे बॉटम कट केल्यानंतर पॉकेट जोडून घेऊया। सुलट बाजू ठेवायची आणि आता आपण हे 6 बाय 8 इंचाचं डबल कापड शिवून घेतलेलं आहे। त्याचं आपण पॉकेट जोडणार आहोत। आता हे थोडंसं खालचा भाग आपण फोल्ड करून बरोबर मधोमध हे पॉकेट जोडून घेऊया। अस्तरला तिन्ही बाजूंनी शिलाई करून घ्यायची आहे। आपले हे पॉकेट तयार करून झालेलं आहे। आता पॉकेटची बाजू आतमध्ये ठेवून आपण ह्या चेनवरती शिलाई करून घ्यायची आहे अस्तराला। दोन्ही बाजूंना आपण आता अस्तर जोडून घेऊया आणि अस्तर आता फोल्ड करून यावरती एक दाबटीप घालून घेऊया। आता या दोन्ही चेनच्या पार्टला आपले दाबटीप घालून झालेले आहे। यामध्ये रनर ॲड करून घेऊ। रनर ॲड केलेला आहे तो आता एकदा बाहेर काढून घेऊया म्हणजे आपली चेन बंद होईल। आणि पुन्हा आपण ही रनर ओवून इथपर्यंत आणून ठेवलेला आहे। आता मेन पार्टला मेन पार्ट आणि अस्तरच्या भागाला अस्तरचा भाग जोडून घ्यायचा आणि सर्व भागांना आपण आता शिलाई करून घेऊया। आणि थोडासा भाग आपण आता बॅग बाहेर काढण्यासाठी शिवायचा ठेवायचा आहे। एवढा भाग ठेवून आपण पूर्ण भागाला साईडच्या शिलाई केलेली आहे। आणि बॉटम पण आपण आता अशा प्रकारे तयार करून घेऊया। चारही बॉटमला आपण आता शिवून घ्यायचं आहे। बॉटम आपले आता चारही शिवून झालेले आहेत।
आणि आपण या शिवायच्या ठेवलेल्या भागातून ही बॅग बाहेर काढून घेऊ। आता आपण हा अस्तरचा भाग अशा प्रकारे बाहेर काढलेला आहे आणि त्याला आता शिलाई करून घेऊया। शिलाई केल्यानंतर ही पुन्हा आपण बॅग सुलट करून घेऊया। आता ही बॅग आपली सुलट करून झालेली आहे। आतमध्ये एक पॉकेट छान तयार झालेले आहे। वरच्या भागाला चेन जोडून सुंदर अशी आपली ही बॅग तयार झालेली आहे। बॅग आवडल्यास नक्की शिवून बघा। व्हिडिओ इथपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।